आपल्या बर्थ चार्टमध्ये बुध आणि रवी जेव्हा एकत्र असतात, कंजंक्शन म्हणतो आपण त्याला, त्याला बुध आदित्य योग म्हणतात. किंवा बुधावरती रवीची दृष्टी किंवा रवीची बुधावरती दृष्टी, तेव्हाही कुठेतरी तो बुध आदित्य योग किंवा परिवर्तन योग बनतो. तेव्हा बुध आदित्य योग म्हणजे काय? बुध म्हणजे बुद्धी आणि रवी म्हणजे काय? तर रवी म्हणजे आरोग्य, त्याचबरोबर तुमची पर्सनॅलिटी, तुमचा स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तर रवी आणि बुध जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला अशा लोकांना जास्त करून ऑफकोर्स याच्यामध्ये बघावं लागतं की तो कुठल्या भावामध्ये जास्त योग्यता आहे. जेव्हा 1, 4, 7 आणि 10 हे योग्य स्थानाचं आहे, त्याचबरोबर 1, 5 आणि 9 ह्या भावामध्ये पण जेव्हा रवी बुध एकत्र असतात म्हणजे कंजक्शन असतं, त्यावेळेला त्याच्या डिग्रीज पण फार महत्वाच्या आहेत. त्या डिग्रीज पण फार क्लोज असतील तेव्हाच तो बुध आदित्य योग मानला जातो. आता बुध आदित्य योगामध्ये काय होऊ शकतं, तर तुमचं शिक्षण चांगलं होऊ शकतं, तुम्ही खूप नॉलेजेबल असू शकतात आणि तुमच्यामध्ये एक माफी करण्याची एक क्षमता असते. म्हणजे तुम्ही गोष्टींना पकडून ठेवत नाही, तर गोष्टींना ते रिलीज करतात आणि पुढे जातात. शिक्षणाच्या बाबतीत अप्रतिम शिक्षण असतात. एक त्यांची अशी खासियत नसतेच एकाच विषयामध्ये, अनेक विषयांमध्ये त्यांना जर तुम्ही बसवलं आणि बोलला तर ते बोलू शकतात. त्याचबरोबर त्या नॉलेजचं म्हणजे गर्विष्ठपणा नसून त्याच्यामध्ये ते डाऊन टू अर्थ असतात. असे ही लोक आयुष्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये अतिशय सक्सेसफुल म्हणून ठरतात.